दोन डिसेंबर रोजी म्हसवड शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धनाथाचा रथोत्सव संपन्न होत आहे। या निमित्त म्हसवड शहरात खूप मोठी भव्य अशी यात्रा भरते। या यात्रेचं संपूर्ण नियोजन म्हसवड पालिका व राजमाने कंपनी आणि मानकरी हे सर्वजण करत असतात। आज कार्तिक शुद्ध एकादशी या दिवशी हा जो माझ्या पाठीमागे पाहताय हा श्रींचा रथ, खर तर या रथाचा संपूर्ण मान या यात्रेनिमित्त असतो। या रथाचा आज रथगृहातून हा रथ बाहेर काढलेला आहे। या ठिकाणी राजमाने परिवारातील श्रीमंत तेजसिंह राजमाने या ठिकाणी उपस्थित आहेत। तर काय सांगाल, 2 तारखेला यात्रा होते आणि आज श्रींचा रथ रथगृहा बाहेर आलेला आहे, तर काय आवाहन कराल तुम्ही? आज श्रींचा रथ बाहेर आलेला आहे। श्री माता जोगेश्वरी सिद्धनाथ माता आईसाहेब जोगेश्वरी यांच्या पावन प्रशाने झाल्याने म्हसवड नगरीत सालानुसार बरेच वर्षापासून रथोत्सव चालत आहे। तो ह्या रथोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे हा रथोत्सव सर्व समाजाच्या सर्व 12 बरोतेदारांच्या समावेश हा रथ चालतो आणि त्या रथाची सुरुवात आजपासून म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशी पासून सुरुवात होते व हा रथ उत्सव आमच्या दुसऱ्या दिवशी देव दिवाळी या रोजी होतो। या रथासाठी सर्व मानकरी राजमाने परिवार असू देत, माळी समाज असू देत, सुतार असू देत, लवार असू देत, गोष्टी असू देत, साळ्या असू देत, सर्व प्रकारच्या मानकऱ्यांनी हा रथ चालतो व हा रथ परंपरेने मोठ्या संख्येने पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात मोठी यात्रा असणारा हा रथोत्सव आहे। या रथोत्सवात महाराष्ट्रातील कर्नाटक येथील भाविक येतात व सर्व भाविकांना आम्ही सर्व मानकरी एक आव्हान करतो की सर्व भाविकांनी 2 डिसेंबर रोजी रथयात्रेत यावं ही विनंती।